आजकाल सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा नाद अनेकांना लागलेला आहे आणि याच सोशल मीडियामुळं आणि मोबाईलमुळं कशा कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे आपण याच मोबाईलच्या माध्यमातून बघत आहोत. आताच अशा पद्धतीची जी घटना घडली आहे त्यामुळं संपूर्ण राज्य सुद्धा हादरलेलं आहे आणि देशभरामध्ये या संपूर्ण घटनेची चर्चा आहे. ती घटना म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील तिसगाव परिसरामध्ये असणाऱ्या खवड्या डोंगरावर घडलेली ती जी संपूर्ण घटना आहे त्या घटनेमुळं एकच चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे. घटना काय होती तर एक कुणाल नावाचा तरुण हा डोंगराच्या कडेला उभा होता. त्याला वाचवण्यासाठी वापस ये म्हणण्यासाठी त्या ठिकाणी त्याची आई होती, वडील होते आणि ते त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू असं करू नको, तू वापस ये असं त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण मात्र तो जो कुणाला आहे तो एवढ्या हट्टीला पेटला होता की तो त्या डोंगरावरून बाहेर येण्याचं नावच घेत नव्हता. त्याची आई त्याला विनवण्या करत होती, सांगत होती आपण दोघं जण एकत्र राहू, आपण दोघं जण चांगले राहू. जर तुझं तुझ्या वडिलांसोबत जमत नाही, तुला त्यांच्यासोबत राहायचं नाही, तर मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकते, पण मात्र तू वापस ये. अशी विनवण्या त्याची आई त्याला त्या ठिकाणी करत होते. पण मात्र तो तरुण कुणाल कोणाचं हे ऐकून घेत नव्हता. माझ्याजवळ येऊ नका, माझ्याजवळ येऊ नका असंच तो त्या ठिकाणी म्हणत होता. त्याच्या आईवडिलांनी आजूबाजूच्या लोकांनी त्याला समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला. अखेर त्याच्या वडिलांनी त्याला पकडण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र दोघांचाही तोल गेला आणि काही क्षणात ते त्या ठिकाणाहून खाली पडले. आईनं हे चित्र बघताच त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या दोघांच्या पाठीमागच उडी मारली आणि या तिघा जणांची सुद्धा त्या ठिकाणी अंत्ययात्रा संपली. म्हणजे तिघांचाही त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा येत होता. अशा पद्धतीनं कसं काय घडू शकतं? एकाच कुटुंबातले तिघजण अशा पद्धतीनं जीवनयात्रा कसं काय संपू शकतात असाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये खरंच फक्त आयफोन महत्वाचा होता का? मोबाईलमुळे घडलेला हा सगळा प्रकार होता का? त्याची एक 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 माहिती आता समोर येत आहे. आता नेमकं या संपूर्ण प्रकरणात काय घडलेलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. याच खवड्या डोंगरावरून तिघा जणांचं आयुष्य संपलेलं आहे. चांदगुडे कुटुंबांनी त्या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. आता कारण सुरुवातीला आयफोन सांगितलं होतं की ते जे तरुण आहे कुणाल नावाचं, आयफोनचे हप्ते थकले म्हणून ते वडिलांना पैसे मागत होतं, त्यांनी वेळेवर पैसे दिले नाही म्हणून त्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावरनं नाद वाचवण्याच्या नादामध्ये वडिलांनी त्याला पकडलं. हे सगळं सुरुवातीला सांगितलं गेलं होतं, पण मात्र हे खरं नाहीये असं कुणालच्या आईकडच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कुणालकडं अगोदरच आयफोन होता, त्याला पैशाची काही कमी नव्हती, तो आयफोनमुळे हे सगळं करत शकत नव्हता. त्याच्या वडिलांसोबत वाद होते म्हणून त्यानं त्यांना एकत्र आणण्यासाठी हा सगळा केलेला प्रयत्न होता. पण मात्र तो त्या डोंगराच्या कडेवर पोहोचलेला असताना त्याचे आई वडील त्याला समजून सांगत असून सुद्धा तो माघारी का आला नाही? त्याने त्याच्या आई वडिलांची काळजी का केली नाही? जेव्हा या प्रकरणाची माहिती त्याच्या वडिलांच्या नातेवाईकांना विचारण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला आत्महत्या करायचीच नव्हती, त्यांनी फक्त या दोघांना एकत्र यावं. त्या ठिकाणी दोघा जणांनी म्हणजे त्याच्या आईनी आणि वडिलांनी एकत्र येऊन सुखी संसार करावा, त्यांच्या मुलाला त्यांनी वेळ द्यावं म्हणून त्यांनी त्यांना समजून सांगण्यासाठी, दोघांना एकत्र आणण्यासाठी त्या ठिकाणी केलेला हा प्लॅन होता. त्याला आत्महत्या करायची नव्हती. आज त्याला आत्महत्या करायची नव्हती म्हणून तो त्या ठिकाणी गेला होता असं त्यांच्या वडिलांकडच्या म्हणणं आहे. मग त्याने त्या ठिकाणी 3 तास चर्चा केली तरी त्यांनी माघार का घेतली नाही? मग त्याच्या आईनं आणि वडिलांनी त्याला समजून सांगून सुद्धा तो माघारी का आला नाही? असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मुरलीधर चांदगुडे यांनी, तेव्हाच त्या दोघा जणांचा तोल गेला. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ समोर आलेले आहेत. मग आता काही जण म्हणतात की अजून 10-15 मिनिटं त्या ठिकाणी वाट बघितली असती, तो बाहेर आला असता, त्या डोंगरावरून खाली आला असता, त्या ठिकाणी वाट बघायला पाहिजे होती, त्याला लगेच पकडण्याचा प्रयत्न करायला नव्हते पाहिजे असं म्हणतात. पण मग त्याला समजून सांगण्यासाठी 10-15 मिनिटं, अर्धा तास, 2 तास, काही जण म्हणतात 3 तास त्याला समजून सांगितलं होतं तरी सुद्धा तो माघारी आला नाही. मग नेमकं त्यांच्या परिवारामध्ये नेमकं असं काय घडलं होतं?
त्याला त्याच्या वडिलांचा, आईचा किंवा इतर कोणाचा असं काय राग आलेला होता, एवढा टोकाचा निर्णय त्यांना का घेतलेला होता, याच्यामध्ये मोबाईल हे कारण नाहीये असं त्यांच्या एकदम जवळच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. पण मात्र घरगुती वाद एवढ्या असा काय टोकाला गेला होता की त्या ठिकाणी त्यानं एवढा मोठा निर्णय घेतला होता, हे आता पोलीस तपासातून समोर येणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण घटनेला प्रकरणाला आता एक 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 गोष्टी समोर येत आहेत. त्या दोघा जणांचं म्हणजे संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांचा हा प्रेमविवाह होता. 20 वर्ष अगोदर त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. अशा एक 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 गोष्टी समोर येत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना आहे, त्याच्यामुळं लोकांना सुद्धा मग मनातून वाटतंय की असं नव्हतं घडायला पाहिजे, म्हणून लोक सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असंच आपल्या या ठिकाणी वाटतंय. पण मात्र कशा पद्धतीनं जर एखाद्या कुटुंबामध्ये असं काही घडत असेल तर नक्की एकत्र येऊन शांतपणाने, संयमाने सगळं काही समजून घ्यायला पाहिजे. घरातले जे वादविवाद आहेत ते त्या ठिकाणीच सोडवायला पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. नाही तर मग कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे आता समोर आलेलं आहे. ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.